नमस्कार फ्रेंड्स, मी ॲडव्होकेट संजय गुरव. आज आपण भारतीय न्यायसंहिता BNS या कायद्यातील कलम 78 तरतुदी आज आपण सविस्तरपणे पाहणार आहोत. तर भारतीय न्यायसंहिता BNS कायद्यातील कलम 78 ही स्त्रियांचा पाठलाग करण्याच्या म्हणजे स्टॉकिंग करण्याच्या गुन्ह्याशी संबंधित आहे. जुन्या भारतीय दंडसंहितेच्या IPC कलम 354D ची ही सुधारित आवृत्ती आहे. खालील कलमाचे कायदेशीर विश्लेषण आपण मराठीमध्ये पाहूया. तर व्याख्या काय आहे कलमाची? तर कलम 78 स्टॉकिंग पाठलाग करणे म्हणजे काय? तर कोणताही पुरुष जो एखाद्या स्त्रीने तिच्याशी वैयक्तिक संबंध ठेवण्यास स्पष्टपणे नकार दिला, डिसइंटरेस्ट दर्शवला असतानाही वारंवार तिचा पाठलाग करतो किंवा तिच्याशी संपर्क साधतो किंवा संपर्क साधण्याचा प्रयत्न करतो किंवा एखाद्या स्त्रीच्या इंटरनेट, ईमेल किंवा इलेक्ट्रॉनिक संवादाच्या, सोशल मीडियाचा, इतर कोणत्या गोष्टीचा, कोणत्याही माध्यमाच्या वापरावर लक्ष ठेवतो, मॉनिटर्स करतो, तो पाठलाग करण्याचा म्हणजे स्टॉकिंगचा गुन्हा ठरतो. परंतु अशा वर्तनाला पाठलाग मानलं जाणार नाही जर ते करणाऱ्या पुरुषाने हे सिद्ध केले की गुन्हा रोखण्याचा किंवा शोधण्याच्या उद्देशाने हे केले गेले होते आणि आरोपीवर राज्याने गुन्हा प्रतिबंध आणि तपासणीची जबाबदारी सोपवली होती किंवा कोणत्याही कायद्याअंतर्गत किंवा कायद्यानुसार कोणत्याही व्यक्तीने लादलेल्या अटी किंवा आवश्यकतेचे पालन करण्यासाठी हे केले गेले होते किंवा विशिष्ट परिस्थितीमध्ये असे वर्तन न्याय्य आणि वाजवी, रिजनेबल आणि जस्टिफाईड होते. तसंच जो कुणी पाठलाग करण्याचा गुन्हा करेल त्याला पहिल्या दोषासिद्धीवर फर्स्ट कन्व्हिक्शनवरती त्याला 3 वर्षापर्यंतच्या कारावासाची आणि दंडाची शिक्षा होईल आणि दुसऱ्या किंवा त्यानंतरच्या दोषासिद्धीवर 5 वर्षापर्यंतच्या कारावासाची आणि दंडाची शिक्षा होईल. सोप्या शब्दात स्पष्टीकरण समजून घेऊया. तर कलम 78 अंतर्गत स्टॉकिंग म्हणजे केवळ शारीरिकदृष्ट्या कोणाचा पाठलाग करणे नव्हे तर डिजिटल माध्यमाद्वारे कोणावर पाळत ठेवणे देखील समाविष्ट आहे. शारीरिक पाठलाग जर एखाद्या स्त्रीने स्पष्टपणे सांगितले की तिला संभाषण किंवा संबंधात रस नाही तरीही एखादा पुरुष तिच्यावर वारंवार पाठलाग करत असेल, रस्ता अडवत असेल किंवा फोन मेसेज करत असेल, तसेच सायबर पाठलाग, सायबर स्टॉकिंग स्त्रीच्या सोशल मीडिया अकाउंट्स, व्हॉट्सअप, इंस्टाग्राम, फेसबुक, ईमेल किंवा इंटरनेट ब्राउझिंगवरती तिच्या संमतीशिवाय गुपचूप लक्ष ठेवत असेल तर हाही स्टॉकिंगचा प्रकार आहे. आता ऐतिहासिक पार्श्वभूमी काय आहे, उद्दिष्ट काय आहेत, हिस्टॉरिकल बॅकग्राऊंड आणि ऑब्जेक्टिव्स. तर पार्श्वभूमी अशी आहे की मूळ 1860च्या IPC कायद्यामध्ये स्टॉकिंग हा स्वतंत्र गुन्हा नव्हता. 2012च्या दिल्ली निर्भया सामूहिक बलात्कार प्रकरणानंतर न्यायमूर्ती JS वर्मा समितीच्या म्हणजे जस्टिस वर्मा कमिटीच्या शिफारशींवरून फौजदारी कायदा सुधारणा कायदा 2013द्वारे IPCमध्ये कलम 354D जोडण्यात आले. उद्दिष्ट काय तर तंत्रज्ञानाच्या युगात स्त्रियांच्या गोपनीयतेचे म्हणजे प्रायव्हसीचे आणि सुरक्षिततेचे रक्षण करणे आणि त्यांना मानसिक छळापासून वाचवणे. BNS 2023मध्ये याला कलम 78 म्हणून अधिक कडक आणि स्पष्ट स्वरूपात समाविष्ट केले गेले आहे. गुन्ह्याचे आवश्यक घटक कोणते आहेत? इन्ग्रेडियंट्स ऑफ सेक्शन 78. हा गुन्हा सिद्ध करण्यासाठी खालील घटक आवश्यक आहेत. एक आहे आरोपी हा पुरुष मॅन आणि पीडित व्यक्ती ही स्त्री वुमॅन असावी. हा गुन्हा लिंग विशिष्ट म्हणजे जेंडर स्पेसिफिक आहे. दुसरा आहे कृतीची पुनरावृत्ती, रिपीटेड ॲक्ट होणं गरजेचं आहे. कृती एकदाच नाही तर वारंवार रिपीटेडली झालेली असावी. तिसरा आहे नकार डावलणे, स्त्रीने संवाद साधण्यास स्पष्टपणे नकार दिलेला असावा. चौथा आहे इलेक्ट्रॉनिक पाळत, स्त्रीच्या संमतीशिवाय तिच्या डिजिटल हालचालींवरती लक्ष ठेवलेले असावे. यात नकाराची पूर्व अट आवश्यक नाही, केवळ मॉनिटर करणे हाच एक गुन्हा आहे. अपवाद काय आहेत, एक्सेप्शन्स काय आहेत? तर पुढील 3 परिस्थितीमध्ये पुरुषाची कृती स्टॉकिंग ठरत नाही. सरकारी कर्तव्य, पोलीस किंवा गुप्तहेर यंत्रणेतील अधिकाऱ्याने गुन्हा रोखण्यासाठी किंवा तपासण्यासाठी पाळत ठेवले असल्यास. कायदेशीर अनुपालन, कायद्याने बंधनकारक असलेल्या नियमांचे पालन करण्यासाठी, उदाहरणार्थ न्यायालयाच्या आदेशानुसार ट्रॅकिंग. वाजवी कारण, विशिष्ट परिस्थितीत न्यायालयात ते वर्तन वाजवी आणि अपरिहार्य, रिजनेबल आणि जस्टिफाईड ठरले तर अशा बाबतीत, अशा प्रकरणात, अशा परिस्थितीत तो पुरुषाची कृती स्टॉकिंग ठरत नाही. आता प्रतियात्मक बाबी कोणत्या आहेत? प्रोसिजरल फ्रेमवर्क कसा आहे BNS 2023नुसार? कॉग्निझिबिलिटी, पहिल्या दोषीच कन्व्हिक्शनसाठी वॉरंटशिवाय अटक होऊ शकते. दुसऱ्यानंतरची कॉग्निझेबल आहे हा गुन्हा.
बेलेबिलिटी काय, बेलेबल आहे का, तर हा जामीनपात्र गुन्हा आहे. तसंच दुसरी किंवा नंतर जर दोषसिद्धी झाली असल्यास हा अजामीनपात्र आहे. कंपाऊंडेबिलिटी आहे का, नॉन कंपाऊंडेबल आहे, आपसात तडजोड करता येत नाही या गुन्ह्यात पहिल्या दोषसिद्धीमध्ये. आणि दुसऱ्यामध्ये पण तडजोड न होणारा गुन्हा आहे. ट्रायल बाय कोणत्याही न्यायाधीशाद्वारे एनी मॅजिस्ट्रेटेट कोर्टात हा चालू शकतो, कोणत्याही न्यायाधीशांद्वारे चालू शकतो. विशेष तरतूद काय आहे, BNSS मधील सेक्शन 73 या गुन्ह्याची तक्रार किंवा FIR महिलेला पोलीस अधिकाऱ्यानेच नोंदवणे बंधनकारक आहे. पुरावा आणि सिद्धतेचा पुजा करणारा एव्हिडन्स अँड बर्डन ऑफ प्रूफ. एव्हिडन्स काय, व्हॉट्सअप चॅट्स, कॉल लॉग्स, ईमेल्स, स्क्रीनशॉट्स, CCTV फुटेज, कॉल डिटेल्स, रेकॉर्ड्स, CDRs आणि पीडित महिलेची साक्ष, ओरल टेस्टिमनी हे महत्त्वाचे पुरावे ठरतात. डिजिटल पुराव्यांसाठी भारतीय साक्ष अधिनियम BSA 2023च्या कलम 63 नुसार प्रमाणपत्र आवश्यक आहेत. बर्डन ऑफ प्रूफ कुणाचा आहे, सिद्धतेचा बोजा कुणावर असतो, तर सुरुवातीला गुन्हा घडल्याचे सिद्ध करण्याची जबाबदारी फिर्यादी प्रोसिक्युशनवर असते. मात्र आरोपीने अपवादाचा एक्सेप्शनचा बचाव घेतल्यास आपली कृती कायदेशीर किंवा वाजवी होती हे सिद्ध करण्याचा बोजा आरोपीवर असतो. संबंधित संविधानिक कलमे कोणती आहेत, इतर कायदे, कॉन्स्टिट्यूशनल आणि इतर अदर लॉज अलाइनमेंट. भारतीय संविधान कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया कलम 21 जगण्याचा आणि वैयक्तिक स्वातंत्र्याचा अधिकार, ज्यामध्ये गोपनीयतेचा अधिकार, राईट टू प्रायव्हसी समाविष्ट आहे. KS पुट्टास्वामी ह्या खटल्यामध्ये हे सिद्ध झालेलं आहे. तर कलम 15 आर्टिकल्स 15 स्त्रियांसाठी विशेष कायदे करण्याचा राज्याचा अधिकार. इतर संबंधित कायदे कोणते आहेत, तर भारतीय तंत्रज्ञान कायदा 2000, IT ॲक्ट 2000, कलम 66E गोपनीयतेचे उल्लंघन आणि कलम 67 हे कलम ह्याच्या सहसंबंधित आहेत. घरगुती हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण कायदा 2005 हा एक संबंधित कायदा ह्या कलमाशी लागू होतो. तर महत्त्वाचे न्यायालयीन निर्णय कोणते आहेत, ज्युडिशियल प्रेसिडेंट्स कोणते आहेत, ते पहिला खटला आहे KS पुट्टास्वामी विरुद्ध भारतीय संघराज्य. फॅक्ट्स आणि इश्यूज काय होते, गोपनीयता प्रायव्हसी हा मूलभूत अधिकार आहे का, डिजिटल पाळत ठेवणे हा अधिकारांचे उल्लंघन करते का, असे प्रश्न होते. तर रेसिओ डेसिडेंडी काय होतं, सर्वोच्च न्यायालयाने घोषित केले की कलम 21 अंतर्गत गोपनीयता हा मूलभूत अधिकार आहे. त्यामुळे स्त्रियांच्या संमतीशिवाय तिच्या डिजिटल संप्रेषणावर लक्ष ठेवणे, सायबर स्टॉकिंग हे तिच्या घटनात्मक अधिकारांचे थेट उल्लंघन ठरते. श्रीकांत प्रबुद्धे विरुद्ध महाराष्ट्र राज्य उच्च न्यायालयाचा निर्णय होता. फॅक्ट्स काय होते, आरोपीने पीडित महिलेला वारंवार विनाकारण ईमेल, मेसेज पाठवून त्रास दिला, तर महिलेने ब्लॉक केल्यानंतरही वेगवेगळ्या नंबरवरून संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. आर्ग्युमेंट्स काय होते, आरोपीने युक्तिवाद केला की केवळ मेसेज पाठवणे हा शारीरिक पाठलाग नाही. रेसिडेंडी काय होते, यात न्यायालयाने स्पष्ट केले की सायबर विश्वातील पाठलाग, सायबर स्टॉकिंग हा शारीरिक पाठलागा इतकाच गंभीर असून पीडितेचा नकार असूनही संपर्क साधणे हा कलम 354D आता BNSC 78 अन्वये स्पष्ट गुन्हा आहे. आता या कलमाशी संबंधित लॅटिन मॅक्झिम्स आणि न्यायालयीन व्याख्या कोणत्या आहेत, इंटरप्रिटेशन काय आहेत. ॲक्टस नॉन फिसेड रियुम निसी मेन्सिट रिया हे लॅटिन मॅक्झिमचा अर्थ काय, केवळ कृती कोणालाही गुन्हेगार ठरवत नाही जोपर्यंत मन गुन्हेगारी विचारसरणीचे नसेल. स्टॉकिंगमध्ये वारंवार होणारी कृती आरोपीच्या गुन्हेगारी हेतू इंटेंट दर्शवते. इंजुरिया सेन्स डॅमनो या मॅग्झिमचा अर्थ आहे कायदेशीर अधिकारांचे उल्लंघन. जर प्रत्यक्ष नुकसान झाले नसले तरीही स्टॉकिंगमुळे स्त्रीच्या गोपनीयतेच्या कायदेशीर अधिकारांचे उल्लंघन होते. आता व्यवहारात हे कलम कसं उपयोगात येतं, संभाव्य बचाव काय आहेत, प्रॅक्टिकल ॲप्लिकेशन आणि डिफेन्सेस काय आहेत ह्या कलमाचे. तर फॉल्स इम्प्लिकेशन, खोट्या आरोपाखाली अडकवणे, वैयक्तिक वैमनस्यातून किंवा सहमतीने सुरू असलेल्या संबंधात नंतर सूडबुद्धीने गुन्हा दाखल केला जाणे. दुसरा आहे ॲक्सिडेंटल एन्काउंटर्स, योगायोग, एकाच मार्गावर राहणे किंवा काम करणे यामुळे वारंवार समोरासमोर येणे ज्यामागे कोणताही छळाचा हेतू नव्हता. लॅक ऑफ क्लिअर इंडिकेशन ऑफ डिसइंटरेस्ट, स्त्रीने कधीही अस्पष्टपणे किंवा वर्तनातून असहमती किंवा नकार दर्शवला नव्हता. तर हे बचावाचे कारण होऊ शकतात, डिफेन्स घेऊ शकतो आरोपी. पूर्वीच्या कायद्याशी तुलना आणि अलीकडील बदल, कंपॅरिझन वर्सेस IPC आणि BNS. घटक काय आहेत, कलम क्रमांक जुन्या IPCमध्ये कलम 354D होता, नवीन कायदा BNS अन्वये कलम 78 आहे. शिक्षा काय आहेत, जुन्या कायद्यात IPCमध्ये
354D नुसार 3 ते 5 वर्ष कारावास व दंड होता. BNS 78 नुसार 3 ते 5 वर्ष कारावास दंड यथास्थिती कायम आहे. डिजिटल व्याप्ती मर्यादित इलेक्ट्रॉनिक संप्रेषण होतं जुन्या कायद्यामध्ये IPCमध्ये, पण BNS 2023मध्ये आधुनिक सोशल मीडिया प्रगत ट्रॅकिंग यंत्रणाचा अंतर्भाव स्पष्ट केला आहे. टीका काय आहे, क्रिटिसिझम काय आहे, समीक्षा लिंग विशिष्टता जेंडर बायस आहे. हा कायदा केवळ पुरुषाने स्त्रियांचा पाठलाग करण्यापुरता मर्यादित आहे. आधुनिक काळात पुरुष किंवा तृतीयपंथी ट्रान्सजेंडर व्यक्ती देखील स्टॉकिंगचे बळी ठरू शकतात, परंतु कायद्यात त्यांच्यासाठी संरक्षण नाही. गैरवापराची शक्यता काही प्रकरणांमध्ये संमतीने असलेल्या बचाव संबंधांमध्ये दुरावा आल्यानंतर या कलमाचा गैरवापर केल्याचे दिसून आले आहे. गुन्ह्याची प्रक्रिया कशी आहे, वर्गीकरण कसे आहे, तर कथित स्टॉकिंगची घटना कलम 78 BNSद्वारे महिला पोलीस अधिकाऱ्याकडे FIR नोंदणी, कलम 173 BNSS अन्वये गुन्ह्याचे स्वरूप तपासणे. पहिली वेळच असेल तर कॉग्निजेबल बेलेबल आहे, जामीनपात्र आहे, पण दुसऱ्यानंतरची वेळ असेल तर कॉग्निजेबल आणि नॉन जामिनेबल अजामीनपात्र आहे. कुठे खटला चालू शकतो, हा दंडाधिकार न्यायालयात खटला ट्रायल बाय मॅजिस्ट्रेट खटला चालू शकतो. अंतिम निकाल काय, दोषी आढळल्यास 3 ते 5 वर्षापर्यंत जेल आणि दंड. वारंवार विचारले जाणारे प्रश्न कोणते आहेत? प्रश्न 1, पहिल्यांदा गुन्हा केल्यास जामीन पोलीस ठाण्यात मिळतो का? होय, पहिल्या दोषा सिद्धासाठी हा गुन्हा जामीनपत्र आहे, वेलेबल आहे, त्यामुळे कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून जामीन मिळू शकतो. दुसरा काय आहे, दुसरा प्रश्न, सोशल मीडियावर फ्रेंड रिक्वेस्ट पाठवणे म्हणजे स्टॉकिंग आहे का? तर उत्तर आहे, केवळ एकदा फ्रेंड रिक्वेस्ट पाठवणे स्टॉकिंग नाही, परंतु समोरच्या व्यक्तीने नकार दिल्यानंतर किंवा ब्लॉक केल्यानंतरही वेगवेगळ्या अकाउंट्सवरून वारंवार रिक्वेस्ट किंवा मेसेज पाठवणे कलम 78 अंतर्गत गुन्हा ठरू शकतो. परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचे मुद्दे कोणते आहेत, ते कलम क्रमांक लक्षात ठेवा. IPCमध्ये 354D चे रूपांतर BNS कलम 78मध्ये झालेलं आहे. समिती कायदा, हा कायदा न्यायमूर्ती JS वर्मा समिती 2013च्या शिफारशींवर आधारित आहे. गुन्ह्याचे स्वरूप कसे आहे, हा केवळ पुरुष विरुद्ध स्त्री असाच लागू होतो. पहिल्या गुन्ह्यासाठी जामीनपत्र आहे, दुसऱ्या गुन्ह्यासाठी अजामीनपत्र आहे. अपवाद काय आहे, गुन्हे अन्वेषण, कायदेशीर आदेश किंवा वाजवी कारण हे 3 मुख्य अपवाद आहेत. निष्कर्ष काय काढता येईल कलमाचा? भारतीय न्याय संहिता 2023ची कलम 78 ही स्त्रियांच्या शारीरिक आणि डिजिटल स्वातंत्र्याचे रक्षण करणारे एक महत्त्वाचे कायदेशीर हत्यार आहे. तांत्रिक प्रगतीसोबत वाढणाऱ्या सायबर स्टॉकिंगला आळा घालण्यासाठी या कलमाची व्याप्ती अत्यंत प्रभावी. कायद्याचा गैरवापर रोखण्यासाठी न्यायालयाने पुरावे तपासताना सतर्क राहणे गरजेचे असले तरी महिलांच्या सुरक्षिततेसाठी हा कायदा मैलाचा दगड ठरला आहे. तर मित्रांनो, आज आपण भारतीय न्यायसंहिता या कायद्यातील कलम 78 या कलम 78च्या तरतुदी आज आपण सविस्तरपणे अभ्यासलेले आहेत. हे कलम अधिक चांगल्या प्रकारे, ह्या कलमाच्या तरतुदी अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही वारंवार पहा, जेणेकरून ह्या कलमाच्या तरतुदी तुम्हाला अधिक चांगल्या प्रकारे समजतील. असेच कायदेविषयक ज्ञान मिळवण्यासाठी, कायदेविषयक माहिती मिळवण्यासाठी आमचं चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि आपल्या प्रियजनांना, मित्रांना हे व्हिडिओज फॉरवर्ड करा, जेणेकरून त्यांचंही कायदेविषयक ज्ञान वाढेल, त्यांनाही कायदेविषयक माहिती मिळेल. तर आज आपण इथेच थांबूया. धन्यवाद.